फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल। माझी येणी फणी राहिली आता करायची, परत मी येणी फेणी करणार। चहा नको का प्यायला बाथरूम मध्ये? आंघोळ केल्या पटकन चहा लागतो पहिला। तर टिकली लावते मी आता। तर मी आता मशीन आमच्या घरात आणली, कारण तिकडे जाऊन काय कपडे शिवणं होत नाही ना, आमचं बेबी तिथं राहत पण नाही, रडती सारखी। तर काल आमचे पिऊची काकी आली होती, काल व्हिडिओ काय शूट करणं झालं नाही, कपडे पण शिवले बघा। तर कस्टमरने सांगितलंय हलक्या प्रतीचं लेस असतात ना, वेगवेगळ्या प्रकारचे असतात। 40ला बंडल वगैरे असं असतंय, तर 40ला बंडलमध्ये कसं थोडीशी हलकी असते आणि व्हाईट कलरची लेस असते, तर ती लावू नका म्हणून सांगितलंय। तर ही पण थोडीशी लावायला कसं अवघड जाते, कारण इथं खडे आहेत ना। तसं फूट मी एक्सचेंज केलेलं, तुम्हाला दाखवते मी। अशा प्रकारची लेस लावायची असेल तर फूट वेगळं लागतंय, तरच ते लागतं, नाहीतर या फूटनी नाही लागत। आणि सुई पण ब्रँडेड लागते। जर भारी भारी लेस लावायची असतील किंवा नऊवारी साड्या शिवायच्या असतात, जाड येतं ना, जाडपणा, त्याच्यामुळे ती 5वाली सुई असते ती लागत नाही, म्हणजे घुसतच नाही, ते वाकडी होऊन जाते, नाहीतर मग धागा असा ओढून घेते मग। त्याच्यामुळे सुई ही ऑर्गन या कंपनीची वापरते मी। मला फूट दाखवते मी, हे बघा, हे फूट, हे बूट टाईप आहे ना, हे बुटासारखं, मला फूट म्हणते त्याला। तर हे मी बहुतेक 100 रुपयाला घेतलं होतं 4-5 वर्षापूर्वी, असेच लेस लावण्यासाठी। पण आता ते उपयोगाला यायला लागलंय मला, पहिले नव्हतं उपयोग करत मी ह्याचं। हे 1 फूट आहे आणि हे 1 फूट आहे। तसं मी नेटवर बघूनच घेतलंय, हे एक लेस खड्याची असेल तर ते कशा पद्धतीने लावता येते असं मी नेटवर बघत होते, पण त्याच्यामध्ये हे फूट दाखवले त्यांनी। मग मी ऑनलाईन ऑर्डर करावं म्हटलं, तर मग आपलं बसते नाही बसते, परत त्याच्यामध्ये शंका होती मला, त्याच्यामुळे मी दुकानातूनच मग भेटलं, मला मशनीच्याच दुकानात भेटतं हे, तर मशनीच्या दुकानातूनच भेटलं मी। त्याच्यावर काही कंपनीची नावं आहेत, जपान आहे याच्यावर नाव। तर मशीन इकडे आणल्यामुळे मला सोपं जाते। तरी बघा, आणखीन काल म्हणजे वादीचा आमचा तुकडाच झालाय म्हणायचा, रात्री मी शिवत होते। तर ही कड्याची लेस आहे ना, जर गोल गळा असेल, गळाच्या तिथंच थोडं प्रॉब्लेम येतोय, कारण सेट मध्ये बसत नाही ना खडा असल्यामुळे। किती छान बसवली, मला दाखवते तरी पण मी। आता खूप गडबड आहे, जरा लाईटीचा पण प्रकाश इथं काही जास्त प्रमाणात येत नाही, जर पुढे असती तर प्रकाश पडला असता। अरे यार बघा, सुया, हातशिलाईच्या सुयाचं पाकिटच आणून ठेवलंय, भरपूर प्रमाणात हातशिलाई करावी लागते। साड्यांना पण हातशिलाई करावी लागते, निर्या असतात ना, त्याला हातशिलाईच करावी लागते। आता माझ्या काही राहणीमानावर जाऊ नका तुम्ही, उठले की व्हिडिओ काढायला लागली। आज आंघोळ वगैरे केली, चहा पाणी झालं, बिस्किट खाल्लं। तर दाखवते मी बॅक कॅमेराने, एकदम छान दिसते ही। जर एकदम तातडीनं डिझाईन, समजा आता डिझाईनला खूप वेळ लागतो, 1 तास तरी लागतो, तसं डिझाईननुसार 1 तास 2 तास अधिक वेळही लागतं, डिझाईन नाजूक असेल तर। बघा ही छान आहे। इथं कसं तुम्हाला दाखवते बॅक साईडनं, हे अशा पद्धतीने चौकोनी गळा सांगितला होता त्यांनी, आणि एकदम हलक्या प्रकारची आता हीच लेस मला भेटली। गेल्या वेळेस मी वेगळी लावली होती, ती काही लेस मला भेटली नाही। तर ही लेस आहे 30 रुपये मीटरने, सांगायला काय सांगते किती, पण मला 30 दिली त्यांनी, 40 सांगितली होती। बंद वगैरे लावायची होता। इथं माझी मशीन आली म्हणल्यावर मी रात्रंदिवस आता इथं कपडे शिवू शकते, रात्रीचा दिवस करू शकते मी आता, दिवसाची रात्र करू शकते। म्हणूनच म्हटलं बाथरूम मध्ये आणून देऊ पट मग। तर वादी माझी पुन्हा तुटली बघा मैत्रीण, काय कराव्या वादीला, हो का? तर हे हो का, हे बघा इथं तारची जोड दिली ती त्यांनी, अजून डबल तुटली। आता ही छोटीशी रूम आहे, आता ऍडजस्ट केली मी ह्याच्यामध्ये, सामायनी भरपूर तुम्हाला दिसतंय जिकडे तिकडे पडलेलं, असं तुकडा पडलाय। तर ह्यांना आता मी काहीतरी उपाय म्हणून बघा, आता वादी आणतात का नाही माहित नाही, तर दोरावी लावलाय आता ह्याला, ही बसते का नाही एवढी लावून द्यावं मला। ठीक आहे, तर लाईक करा। हे आमचं स्टँड आहे, व्हिडिओ शूट करायचं, सामान आहे, पसार आहे, द्या टिके। इथं फ्लावरची भाजी घेतली निवडायला, व्हिडिओला डब्बा बनवायचा आहे।
इथं चपातीचं पीठ मळले थोडंसं. चिकनची भाजी रात्रीची आम्हाला खायची. आता मला नाही खायची, त्यांना खायची आहे. त्याच्यामध्ये पिशवीमध्ये आणखी पिशवी भरून ब्लाऊज आलेले आहेत. नखत तुम्हाला पिशवी भरून ब्लाऊज आहेत. 5-6 ब्लाऊज आहेत. आता पहिल्या साड्या शिवल्या मी, आता ब्लाऊज घ्यावं म्हणलं. तर ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज, हे बघा मी आता काम करायला लागले. कामाची सुरुवात केली. मशीन आणली ना तर लई छान वाटतंय. आमच्या गोल्या पप्प्यानी ना मशीन एवढी मोठी उचलून आणली. ओ माय गॉड. आणि ही पण मशीन उचलून आणली. मला सुद्धा उचलत नाही मशीन. आणि ही वादी तुम्हाला दाखवली ना मग पाठीमाग, तर काही वादी आम्ही ना घरच्या घरी तयार केली. दोरी अशी पडलेली होती. मग त्याची बघा अशा पद्धतीनं हे बघा इथं तार जोडली. असं घरच्या घरी आम्ही असंच बनवत असतो. घरच्या घरी सगळ्या वस्तू आम्ही रिपेअर करतो. एकही रुपया आम्ही दवाखान्यात नाही, दुकानाला घालत नाही किंवा नीट करायला पैसे खर्च करत नाही. सगळ्या वस्तू आम्ही घरच्या घरी नीट करतो. मशीन असू द्या, फॅन असू द्या, कूलर सुद्धा असू द्या, नाहीतर बाईचं दिमाग असू द्या, सगळं घरच्या घरी नीट करते. किती हुशार आहेत ना पिवीचे पप्पा. ओ माय गॉड. गोल्या बाळ काय करते? हे राहिले. हे बघा बेबी आमचं बाहेर बसलंय का नाही आता बाहेर बघत. गोल्या हाय सोबतीला तसा तिच्या खेळायला. काय बारकी लिकूर कसं खेळत आहे अलीकडलं. गाडी हाय हातात. ती चालली रस्त्याला रांगत आता. ऐका नाही गेली की यार गाडी. आणि पडतोय आता आमच्या घरात जरासा. हाय मैत्रिणी, कसे आहात सर्वजण? ओ माय गॉड, डोळे दुखायला लागले काम करून करून. नुसत्या सुरकुत्या पडल्या त्या. कसं करावं. ब्लाऊज शिवते आता सध्या मी. चॉकलेटी कलरचा ब्लाऊज एकच कस्टमरचे, अजून 5-6 ब्लाऊज आहेत अजून. आणि एक साडी, शाही मस्तानी साडी, तेवढी एक शिवायची. ओके, हा माझा किचन आहे, हे माझं घर आहे. असा आहे आमचा राडा. आमच्या खेडेगावात असाच असतो राडा. माझ्या राड्याला कोणी नावं ठेवू नका. ओके, ते कपडे आधी राडावर म्हणा, मग काम कर, मग बोल. ठीक आहे. आता हे ब्लाऊज चालू आहे. त्याला मी हे 30 लेस बसवली, कारण ते कस्टमर म्हटलं होतं थोडी महागाची पाहिजे. ते अंगणवाडीची शिक्षिका आहेत, त्यामुळे हे बसवले मी. 30 लेस बसवली. हे अशा प्रकारचे लटकन बसवलेत. सिंगरच बसवलेत. एवढं कुठं अटॅच करत बसू. तर बघा, एखादी कस्टमरला साडी जर पुरत नसेल तर मी याच्यामध्येच राहिलेल्या असतात ना बाकीच्यांच्या साड्यांच्या, त्याच्यामध्ये तुकडे जोडून वगैरे बनवायची असते साडी. ठीक आहे, जाऊ दे. तर माझं डोकं लय गरम झाले. आज डोळे पण लय दुखायला लागले. झोप नाही मला, रात्रंदिवस झोप नाही. काम करावं लागेल, रूम भाडं द्यावं लागते, भाड्यानं राहायचं म्हणजे लोकांच्यात. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर साडी लय सुंदर आली, दाखवते. नाही, आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी पूर्णच त्याचा व्हिडिओ शिवून वगैरे. ओके, लय सुंदर आहे, फंटास्टिक.